नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजनी करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला. तात्काळ व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की आरोग्य सेवक भरतीविषयी एक अपडेट आलेली आहे. ती अपडेट तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण व्हिडिओ बनवत आहे. ऑडिओ स्वरूपातच व्हिडिओ असणार आहे, परंतु महत्त्वपूर्ण सूचना तुमच्यासाठी आहे. तुमच्या सर्वांसाठी जे विद्यार्थी आरोग्य सेवक 50% भरतीची तयारी करत होते, त्यांनी 2023ला आरोग्य सेवक भरतीचा पेपर दिलेला आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी हे खास करून अपडेट आहे. तर हे अपडेट अशी आहे की आपले जे जिल्हा परिषदच्या अंडरमध्ये आरोग्य सेवक 50%ची भरती झालेली आहे. तर या भरतीवरती न्यायालयाचं ग्रहण लागलं होतं, तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे. वेगवेगळ्या खंडपीठामध्ये, मग ते नागपूर खंडपीठ असो की संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद हे खंडपीठ असो, या खंडपीठामध्ये वेगवेगळ्या केसेस पडलेल्या होत्या. तर त्यातली जी एक केस होती तिची सुनावणी सुद्धा झालेली होती, सर्व गोष्टी झालेल्या होत्या, परंतु न्यायालयाने निकाल राखीव ठेवला होता. तर हा जो निकाल न्यायालयाने राखीव ठेवला होता, या निकालाचं पुढे काय झालं काय नाही झालं याच्याविषयी अपडेट मुलांना, बऱ्याचशा मुलांना नाही. तर ज्या मुलांना अपडेट नाही त्या मुलांसाठी हा अपडेटचा व्हिडिओ आहे. तर बघा, ही जी आरोग्य सेवकची भरती होती, या आरोग्य सेवकच्या भरतीवरती न्यायालयाचा उद्या म्हणजे 7 तारखेला काय होणार आहे सविस्तर आपण बघू. नेमके काय तर हायकोर्ट ऑफ बॉम्बे बेंच ॲट औरंगाबाद डेली सप्लिमेंट आहे, त्यांनी कॉजली दिलेली आहे. म्हणजे 7 मार्च 2025ला सुनावण्या होणाऱ्या कोणत्या कोणत्या केसेस आहेत, तर त्याच्यामध्ये आरोग्य सेवक भरतीची केस समोर आलेली आहे. तर बघा, अक्षय शिंदे अँड अदर्स वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र थ्रू इट्स सेक्रेटरी अँड अदर्स. म्हणजे जे महत्त्वाची मुख्य केस होती आरोग्य सेवक भरतीवरती पडलेली, त्या भरतीवरती उद्या काय होणार आहे, सुनावणी होणार आहे. मग उद्या सुनावणी होणार आहे म्हणजे महत्त्वाची अपडेट तुम्हाला कळली का, की न्यायालय प्रक्रियेमध्ये जी अडकलेली भरती होती याचा मार्ग उद्या म्हणजे 7 मार्चला सॉल्व्ह होण्याचा, म्हणजे जो मार्ग आहे तो मोकळा होण्याचा एक महत्त्वपूर्ण दिवस कदाचित हा असू शकते. तर 7 मार्चला आपले माननीय न्यायालयाचं एक जजमेंट येणार आहे. त्या जजमेंटनुसार म्हणजे उद्या जजमेंटची तारीख आहे, या जजमेंटनुसार आरोग्य सेवक 50% बाबत न्यायालय काय देणार आहे, तर त्यांचा निकाल देणार आहे. आणि या निकालाच्या नंतर आरोग्य सेवकची भरती जी अडकलेली होती या केसमध्ये, तर या केसमध्ये अडकलेली भरती काय होणार आहे, मुक्त होणार आहे. आणि जे विद्यार्थी तात्काळत बसलेले आहेत आरोग्य सेवकच्या नियुक्तीसाठी, त्या विद्यार्थ्यांचा मार्ग मोकळा होणार आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना नियुक्त्या मिळणार आहे. बऱ्याच जिल्ह्यांच्या जर बघितल्या तर जिल्ह्याअंतर्गत त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि बऱ्याच जिल्ह्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी सुद्धा आहे. आता हा निकाल आल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्या विद्यार्थ्यांचं बाकी आहे त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. सोबतच ज्या जिल्ह्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आहे त्यांची परत एकदा कदाचित एक निवड यादी प्रसिद्ध होणार आहे, फायनल निवड यादी. आणि त्यांना नियुक्तीसाठी पाचारण म्हणजे त्यांना नियुक्तीसाठी बोलावण्यात येऊ शकते. आणि हे प्रक्रिया लवकरात लवकर होण्याचे चान्सेस खूप आहेत, कारण की 2023ची ही भरती आहे. म्हणजे 2023ला फॉर्म निघालेले होते, विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती. तर तिचा जो शेवट आहे तो आता 2025 मध्ये होत आहे असं म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. कारण की जवळपास ही भरती वादाच्या भोवऱ्यात होती. विधानसभेची निवडणूक सुद्धा झाली, त्यानंतर भरपूर साऱ्या गोष्टी झाल्या, परंतु तरीही या भरतीचा निकाल लागला नव्हता. तर आता उद्या म्हणजे 7 तारखेला काय असणार आहे, तर बघा किती तारीख आहे आपली, तर 7 तारखेला आहे, हाय ऑन बोर्ड आहे ही केस. तर बघा 7 मार्च 2025ला तर उद्या या केसचं काय येणार आहे, जजमेंट येणार आहे. तर जेही विद्यार्थी आरोग्य सेवक 50%ची वाट बघत होते भरती म्हणजे निवड यादीची, तर त्या विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि आपल्या सगळ्या आरोग्य सेवक मित्रांपर्यंत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. कारण की आपण आरोग्य सेवक भरतीची अपडेट डेली म्हणजे जी ही अपडेट आली ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम बऱ्याच दिवसापासून करत आहोत. आणि आज खऱ्या अर्थानं जर विचार केला तर आज कदाचित तुमचं स्वप्न उद्या पूर्ण होऊ शकते. म्हणजे आरोग्य सेवक 50%चा जो अडथळा आहे तो उद्या निघून जाणार आणि तुमचा मार्ग मोकळा होणार. तर चला भेटूया नवीन व्हिडिओसोबत. नवीन अपडेट जर आली तर लगेच तुमच्यापर्यंत येणार आहे. तर त्याकरता काय करा, चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.